हाय फ्रेंड्स, मी कविताच किचन मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज मी बनवणार आहे शेवभाजी। शेवभाजी बनवण्यासाठी मी खोबरं घेतलंय, कांदा घेतलाय, अद्रक, लसूण, टोमॅटो घेतलाय, कोथिंबीर घेतली थोडीशी। आता आपल्याला मसाला घ्यायचा आहे पहिला भाजून। ती मी कढईत ठेवली आहे, त्याच्यामध्ये मसाला भाजून घेऊयात। पहिला खोबरं, आलं, लसूण एकत्र भाजून घेऊयात। थोडंसं तेल टाकूयात। खोबरं आपलं लालसर भाजून झालंय, आता आपण काढून घेऊयात। कांदा टाकून घ्यायचा। आता तेल टाकूयात। आता याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचे। कांदा टोमॅटो आता भाजून झालाय आपलं। आता आपण याला थंड करून घेऊया आणि हा सर्व मसाला आपल्याला मिक्सर मधून एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे। आता इथे मी पातेल्यामध्ये तेल टाकून घेते। तेल तापलंय, आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं कढीपत्ता टाकूयात, मोहरी टाकूयात, थोडंसं जिरे टाकूयात, मीठ घालून घेऊयात 1 चमचा, हळद घालायची आहे थोडीशी, इथे लाल तिखट घेतलंय मी ते घालूया 1 चमचा, धना पावडर 1 चमचा घालूयात, थोडंसं गरम मसाला टाकूयात, 1 चमचा गोडा मसाला टाकूयात। त्याच्यामध्ये आपला वाटलेला मसाला टाकून घेऊयात आपण। मसाला आता परतून घ्यायचा आपल्याला। 2 मिनिटं झाकण ठेवूयात आणि बारीक गॅस करून ठेवूयात। हे बघा, छान अशी तरी सुटली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला 1 कप दूध टाकायचंय। आपल्याला धुवून टाकायचं याच्यामध्ये। आता मला हवं तेवढं पाणी आपण याच्यामध्ये टाकून घेतलंय। जेवढी तुम्हाला भाजी बनवायची असेल तेवढं पाणी टाकून घ्या। याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात। आता हे मीडियम गॅसवरती आपल्याला चांगली उकळी घ्यायची आहे, म्हणजे आपल्या भाजीला चांगली तरी सुटेल। आणि इथे मी गोडा मसाला वापरलाय, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही घरात जो मसाला वापरता तो वापरू शकता। हे बघा, आपल्या भाजीला उकळी आली आहे। आता मी ही लालवाली घाटी शेव घेतली आहे, ती टाकून घेऊयात। हे बघा, तयार आहे आपली शेवभाजी। आपण आता काढून घेऊयात। तयार आहे आपली शेवभाजी। माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।